नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि तुम्ही ज्या प्रकारे मला सपोर्ट करता त्यामुळे तुमचं खूप मनापासून मी आभारी आहे। आणि कमेंटद्वारे खूप जणांनी मला विचारलं की तुझं गाव कोणतं। तर माझ्या गावाचं नाव सोल्ले आहे, जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये आहे। खूप छोटंसं गाव आहे, पण खूप सुंदर गाव आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं खूप छान असं गाव आहे। आणि आता आम्ही चाललो आहे धोपेश्वरला, ते पण राजापूर तालुक्यामध्येच आहे। आणि राजापूर बाजारपेठ आहे ना, तर त्याच्या तिथून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे ते धोपेश्वर गाव। आणि धोपेश्वर गावामध्ये शिवमंदिर आहे, खूप फेमस असं शिवमंदिर आहे। तर तिकडे आम्ही चाललो आहे। आणि आज आहे श्रावण सोमवार, तिसरा श्रावण सोमवार आहे। तर मस्त दर्शन वगैरे घेऊन येऊ। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता 9 वाजून गेलेत आणि 10 वाजताची राजापूर बाजारपेठेकडे जाणारी एक एसटी आहे। तर त्या एसटीने आम्ही राजापूर बाजारपेठेपर्यंत जाणार आहोत। तर माझ्यासोबत आता दक्षण आहे, हाय कर, हाय। आणि आम्ही चाललोय। त्याच्यातून चैताली येते काय नाही? काय गो, काय झालं मग? ब्रेक का घेतला? इकडे चैताली आहे, पण ती येत नाही आहे। गंडवला ना टायमावर। थांब, तुझं आपट ठेव येऊन। 10ची जी एसटी आहे ना, त्याच्याने आम्ही जाऊ। पुढे पुढे बस, नाही जागा आहे पूर्ण, इकडे बस ना। हे काय आहे? कॅमेरा आहे, कॅमेरा। अरे इथं बस ना, इथं बस। ती खोलून वाटतं, इकडे बस नाही ती खोलून। बस बस। तर आता मी एसटीत बसलो आहे। आरती तिकीट 10 रुपये तिकीट आहे इकडून, स्टॉपपासून इकडे बाजारपेठेच्या इकडे, राजापूर बाजारपेठेच्या इकडे। आणि पूर्ण गाडी खाली आहे। स्टॉप रिकामी झाली पूर्ण बस। तर आता आम्ही उतरलोय, ही बस होती। आणि चल कुठून हे रिक्षा स्टँड आहे पुढे। तर आता आम्ही एसटीतून उतरलो, राजापूर स्टेशन, राजापूरचे एसटी स्टँड आहे ना, बाजारपेठ ही बघा इकडे। तर इकडं ना आम्ही या साईडला हे रिक्षा स्टँड आहे, हे सगळं हे रिक्षा स्टँड आहे। तर इकडून आम्ही रिक्षा पकडली आहे आणि इकडून डायरेक्ट मंदिराच्या इकडे जाणार आहोत। तर आता आम्ही बाजारपेठेतून ऑटोने आलो। आणि इथून हे बघा ना, या साईडला इकडे हे गणेश मंदिर लागलं आहे। आणि आल्याला आम्ही हे सगळं घेतलं आहे मंदिरासाठी। हे मंदिर आहे, गणेश मंदिर। वाव, किती छान आहे, लांब करून ठेवलं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आम्ही 9 वाजेपर्यंत निघालो होतो आणि आत्ता बघा 11:30 झाले। तर हे पण आहे,
घड्याळ पण आहे. मस्त छान वाटलं, मस्त झाला गणपतीचं दर्शन घेऊन. आता आम्ही पुढे जातो. आज श्रावण सोमवार आहे, तर आज आहे थोडीफार गर्दी तशी मंदिरामध्ये. तर आम्ही या साईडून आलो मागून, आणि या साईडला पुढे ते दूधपापेश्वराचं मंदिर आहे, आणि या साईडला नवला देवीचं मंदिर आहे. तर आम्ही पहिले नवला देवीचं पण दर्शन घेऊन जाणार आहे. खूप छान असं मंदिर आहे, आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. आणि हे समोर मंदिर आहे. ही शाळा आहे दूधपापेश्वर गावची. नंबर शाळा. तर भजन नाही उशीर झाला म्हणजे सगळं काम चालू आहे ना. तर आता आम्ही आलो इकडे दूधपापेश्वर मंदिराच्या इकडे, पण अजून काम वगैरे चालू आहे हो या साईडला. सांगायचं आतमध्ये हे काय काम काय मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मंदिरामध्ये शूट करता नाही आलं.
कामेश्वर मंदिर आहे. हे शिव मंदिरचं हे झालं, पण आम्ही आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. आणि तिथे एक छोटीशी मूर्ती आहे जिथे आपली गौमाता तिचं मूर्ती आहे छोटीशी. आणि इकडे सगळं काम वगैरे चालू आहे मंदिराचं. आता रिनोव्हेशनसाठीचं सगळी हे केलं आहे, सगळं नवीन आता बनवणार होतं. रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर आज गर्दी पण खूप आहे. असं इकडे दृश्य किती भारी आहे ना. इथून चल खाली तर आम्ही दर्शन घेतलो आणि आता वरती चालले. आहे तर आम्ही इकडे आलोय मंदिराच्या वरती आहोत. मंदिराच्या फर्स्ट फ्लोअरला खूप शांतता इकडे, खूप शांतता. फक्त इकडे पाण्याचा आवाज येत असेल, इकडे खूप शांतता आहे. आणि खिडकीतून बघा ना किती भारी व्ह्यू आहे. आता आम्ही आलो आहे जो गुप्पापेश्वर मंदिराच्या साईडला एक खूप छान नदी वाहते. तर तिथे खूप मस्त धबधबे तयार होतात. आणि आता श्रावणात थोडं कमी आहे तिथं म्हणा, पण भरपूर ऐन पावसात ना खूप छान इकडलं लोकेशन असतं. खूप मोठे धबधबे तयार होतात. आणि आता पण हे बघा साईडला धबधबे तसे. आणि इकडे फोटोशूट वगैरे चाललं आहे. आणि ते वेटिंगला असलेली माणसं बघा फोटोशूटसाठी. त्या साईडला तिकडे पण आले काही जण वरती आहे. इथे आम्ही आता पाण्याच्या इकडे आलोय. तुम्ही म्हणाल इतकी का असते, तर हे बघा पाण्यामध्ये माझं पाय ठेवलाय तर तिकडे साईडला पूर्ण मासे आहेत. आजूबाजूला असे पायाला चावतायत, गुदगुल्या करतायत. हे बघा किती मासे आले ते, बापरे. हे कसं आहे ते? आणि हे सगळे 10 रुपये. खाजा फक्त 40 रुपये, बाकी सर्व 10 रुपये. तर अशा प्रकारे आमचं झालंय दर्शन घेऊन. पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तर मग आतमधचं नाही शूटिंग करता आलं मला. आणि मस्त झालं दर्शन घेऊन. पण थोडी गर्दी होती, पाण्यात भिजलो. हां, आता थोडं ऊन पडलंय, गरम पण होतंय. त्यामुळे मस्त पाण्यातून जरा डुबक्या मारून आलेलो. पूर्ण भिजलेलं नाही, थोडंसं आनंद घेऊन आलो पाण्याचा. किती गर्दी आहे ना बघा.
उतरलेलो आहे एस टीमधून. ती काय आत्ताच गेली मागे. खूप झोप आली आहे. त्याची झोप झाली पूर्ण. झोप झाली ना. तर आता मी पोचलेलो घरी. रस्त्यावरती आहोत आणि हिचं काय झालं आहे, ऑलमोस्ट 3 वाजून गेलेत. आज तर एस टी खूप लेट आली.